हा जो सेटअप आहे ना आणि हा जो व्हिडिओ काढतोय मी, त्याचं मेन रिझन ही मशीन हे बघा, आणि हे त्याचं कनेक्शन, हे ऑटोफिल वॉशिंग मशीन. ही मशीन मला सुचवली कुणी, गिरीश चांदणे सरांनी, आणि त्यांचा व्हिडिओ बघितला मी फेसबुकवरती. आता विषय असा की मी गेले 2 महिने भिवंडीमध्ये शिफ्ट झालो, आणि इकडे आल्याच्यानंतर जे बोरिंगचं पाणी असतं ना, बोरिंगचं पाणी ते वापरण्यात म्हणजे जास्त वापरलं जातं. त्याचं प्रमाण भरपूर आहे, आणि पिण्यासाठी जे आहे ते आपण करतो तो वेगळा होतो, त्याच्यावरती मी नंतर व्हिडिओ बनवेन. पण मी फेसबुकवरती जो व्हिडिओ बघितला होता, तर त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगतो. तर इथे आल्याच्यानंतर ते कपडे धुण्याचा जो विषय झाला घरात, तर कपडे व्यवस्थित धुतले जात नव्हते, कारण पाणी इकडचं खूप जड आहे. म्हणजे जड म्हणजे बाहेर म्हणजे आहे, म्हणजे पाणी जडच आहे. जड म्हणण्याचं याचं की ते कपडे धुताना त्याच्यामध्ये कपड्यांना डाग, साबण तसाच राहतो, पेस्ट होत नाही. किंवा जसं की काय सांगता येईल तुम्हाला, की ते पाण्याने तुम्ही व्यवस्थित कपडे धुवू शकत नाही. तर त्यामुळे काय झालं की ही जी माझी मशीन आहे ना, ती मी मशीन वर्पूलची मशीन घेतली होती. तर मी मशीन 2 महिने तशीच ठेवली होती, कारण भीती वाटत होती की ते बाबा त्या पाण्याने जर खराब बिराब झालं तर. कारण गंजतं ना, मी भरपूर जणांकडून ऐकलं होतं की बाबा त्या पाण्याने जे पार्ट्स हे खराब होतात म्हणून, मशीनचे किंवा गिझरचे. मी 2 महिने काही मशीन लावली नव्हती. त्याच्यानंतर मी असं फेसबुक बघता ते गिरीश चांदणे सरांचा एक व्हिडिओ आला, बघितला होता फेसबुकवरती. तर मी ते सर्च केलं, त्यांना फोन केला, मग त्यांनी मला ह्या मशीनबद्दल सांगितलं. तर ही मशीन काम काय करते माहिती आहे का, ते वॉटर आहे ना, म्हणजे ते सॉफ्ट करतं म्हणजे त्याच्यामधले जे पाण्यामधले जे चिटकण्याचे गुणधर्म आहेत, कॅल्शियम मॅग्नेशियमचे, ते दूर करतं. म्हणजे ते चिटकत नाही, म्हणून ते मशीनमधून पाणी क्लिअर येतं, म्हणजे मशीन खराब होत नाही. आणि आता तेव्हा मी त्या डायरेक्ट पाण्याने वापरायचो, तेव्हा कपडे असे डाग दिसायचे कपड्यांना साबणाचे, आणि मशीन पण चालू केली होतं. आता मशीन चालू केल्याच्यानंतर आता म्हणजे व्यवस्थित ते कपडे धुतले जातात, आणि ते डाग पण असे राहत नाहीत. म्हणजे जसं नॉर्मल पाण्याने आपण धुतो तसे मशीन काम करते. तर हे सर्व गिरीश चांदणे सरांनी मला सजेस्ट केलं होतं, आणि मी त्यांचं ऐकलं, असं हे सेटअप करून घेतला. हा बघा, असा व्यवस्थित सेटअप करून घेतला. वॉशिंग मशीन हे पूर्ण सेटअप देतात ते, हे मशीन, त्याचं म्हणजे अडॅप्टर, आणि हे आपल्या मशीनचं म्हणजे वॉशिंग मशीनचं हे कनेक्शन, ते पूर्ण एक सेट देतात ते. पण मस्त काम केलं या मशीनने. धन्यवाद गिरीश चांदणे सर.